सातारा शिवारात रेशनगीचा 12,850 किलो शासकीय गहू व तांदळासह 12,02,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। अहिल्यानगर यांना राहुरी तालुक्यातील सोनगाव सातारा गावाच्या शिवारात इसम नामे यासिर सादिक तांबोळी हा रेशनचा गहू व तांदूळ विक्रीकरता साई बालाजी फर्निचर शेजारी एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, रमेशराज दातार अशांचे पथक तयार करून त्यांना बातमीतील हकीकत समजावून सांगून कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। त्यानंतर पथक बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता एक इसम गोडाऊनमध्ये सदर ठिकाणी छापा टाकून एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव यासिर सादिक तांबोळी असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांसमक्ष सदर गोडाऊनची पाहणी केली असता गोडाऊनमध्ये 2 वाहने व गोण्यांमध्ये भरलेले तांदूळ व गहू दिसून आले। ताब्यातील इसमांकडे सदर गहू व तांदूळ याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गहू व तांदूळ हे आजूबाजूच्या रेशन दुकानांमधून काळ्या बाजाराने खरेदी केले असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपींचे व घटनास्थळावरून 2,09,700 रुपये किमतीच्या 6,990 किलोग्राम वजनाच्या गव्हाने भरलेल्या 121 गोण्या, 2,93,000 रुपये किमतीच्या 5,860 किलोग्राम वजनाच्या तांदळाने भरलेल्या 117 गोण्या, 7 लाख रुपये किमतीच्या 2 वाहने असा एकूण 12,02,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून वरील आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे।